काय सगळ्यांचं दुखणं सेमच आहे. काहींचं काही वर्षांपूर्वीच आहे, माझं ताजं 1 महिन्याचं आहे. मोठे सर, गोस्वामी सर, कारण की यांच्याशिवाय आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही, काही करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टींची सुरुवात होती. मी कॅरेक्टर एखादं करतो तर तेव्हा पीपी येऊन मिठी मारतो किंवा सांगतो भाई छान झाला, मस्त झालं, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. पीपीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आजोबा मरा ना, कशाला मला नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्याने आपल्या भेटीला येतोय आणि आता माझ्यासोबत आहे या कार्यक्रमातील भन्नाट कलाकार. कसे आहात तुम्ही सगळे? सगळं एकदम मस्त मजेत. मस्त मजेत, ऑल गुड कमाल. बरं, तुझं अभिनंदन आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. पण पृथ्वी, नवीन जर्नी सुरू झाली आहे आता. आधी तू यायचास तेव्हा तू एकटा होतास, आता तू येणार तेव्हा तुझ्या घरी कोणीतरी असणार आहे किंवा एक वेगळी जर्नी आहे. सो आता येताना काही वेगळे थॉट्स असणार आहे किंवा इथे सुद्धा जबाबदारी वाढली आणि तिकडे सुद्धा जबाबदारी वाढली आहे? हो, आधी येताना मी एकटाच यायचो, आताही मी एकटाच येतो. आधी येताना घरी आई असायची, आता सुद्धा आई आहेच. आणि हो, जबाबदारी वाढली आहे कारण नवा सीझन आहे. आता नव्या सीझन मध्ये नव्या धाटणीचा नव्या पद्धतीने विनोद सादर करायचा. हा, विनोदाबद्दलच बोलतोय. तर नव्या पद्धतीचा विनोद सादर करायचा. लग्नाची जबाबदारी काय? वाट बघत असते वगैरे, लवकर या. घरी काय काय विनोद होतात? आता शूट ती जेवण चांगलं बनवते का? शूट संपली की गप्पा टप्पा करत लगेच घरी या. किती रागवते? हाच आहे नवा पर्व. हाच आहे नवा पर्व, कारण आहेत सगळे जुने सर्व, असं सगळं आहे, बाकी काही नाही. मी दिलेला डबा संपवा. पण येस, लग्नानंतर काही गोष्टी बदलतात, जबाबदाऱ्या वाढतात, बाकी काही नाही. पण फक्त लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात का तर नाही, नवीन सीझन आल्यानंतर सुद्धा जबाबदाऱ्या वाढतात. नाही, पण कुठल्या वाढतात लग्नानंतर? नवीन सीझन आल्यानंतरच्या जबाबदाऱ्या वाढतात. लग्नानंतर कुठल्या जबाबदाऱ्या वाढतात? लग्नानंतर याच जबाबदाऱ्या वाढतात की नवीन सीझन मध्ये जर चांगला विनोद नाही केला तर आता घरी 2च्या ऐवजी 3 माणसं आहेत शिव्या घालायला, असं. त्यामुळे नवीन सीझन आलाय तर नव्या पद्धतीनं आपण नवीन कलाकार लोकांसमोर आणणार आहोत, नवीन वेळेत येणार आहोत. आपण आता 9 वाजता यायचो, आता आपण 9:30 वाजता येणार आहोत. आधी आपण 2च दिवस यायचो, आता आपण सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस येणार आहोत, कारण हॅट्रिक असणार आहे. येस, त्यामुळे मला असं वाटतं की येस, जबाबदारी वाढलेली आहे. हो. तुम्ही काय सांगा? मी काय सांगणार म्हणजे आता काय, आता पृथ्वी सारखे कलाकार आहेत, त्यांनी एवढं काही बोलल्यानंतर आपण काय बोलावं. पण तरी पण आमच्याच सगळ्या जबाबदार पृथ्वी आहे, कारण जबाबदारी त्याच्यावर असते आणि आता जबाबदारी तशी वाढलेली आहे. त्याचं लग्न झालेलं आहे. आता काय बऱ्याच नवीन सिरीज येतील, त्याच्यात कदाचित पृथ्वीचं लग्न झालेलं असेल, त्याची जबाबदारी वाढलेली असेल, काही वेगळं कॅरेक्टर तो घेईल. आता लग्नानंतरचा जो नवरा असतो त्याच्यात काही वेगवेगळ्या गोष्टी तो करेल आणि नवीन सिरीजेस दिसतील, काही नवीन कलाकार आमच्या हास्य जत्रेत ॲड होणार आहेत. त्याचबरोबर नवीन नवीन गोष्टी आम्ही करतोय. जसं एका स्किटमध्ये मी हरियाणवी बोललो, माझ्यासोबत दत्तूसुद्धा हरियाणवी बोलला आणि खूपच छान बोललाय तो. खूपच छान बोललेला आहे. आणि विराजही आज म्हाताऱ्याचं कॅरेक्टर करतोय, जे अजरामर आहे. फोटोत सुद्धा ते अजरामर आहे, नेहमी असतं ते आताही. तर आम्ही खूप उत्सुक आहोत आणि डबल एनर्जीने आता येतोय. मध्ये 2 महिन्यांचा गॅप गेला तर खूप रिफ्रेश झालोय. बरेच आमचे अर्धी टीम अमेरिकेला आणि लंडनला जाऊन आलेली आहे, तर ते जास्त रिफ्रेश झालेले आहेत. याचं लग्न झालेलं आहे, हा रिफ्रेश जास्त झालेला आहे. त्यामुळे हाही आता त्याची हेअरस्टाईल सुद्धा आता वेगळी झाली आहे. नाहीच, आता शत्रुघ्न सिन्हांसारखी हेअरस्टाईल का झाली काही कळत नाही. इथेच आम्ही बघतोय, पण जेव्हा एरवी किंवा या सेटवर सुद्धा, स्टेजवर सुद्धा लग्न झाल्यानंतर तुला कोण जास्त, म्हणजे कोण तुझी शाळा घेतंय किंवा कोण सारखं तुला चिडवतात? सगळे माझी शाळा घेत आहेत. मग सेटवरचं काय, पत्रकार मित्रमैत्रीण सुद्धा खूप शाळा घेत आहेत. नाही, पण असं शाळा कोणी घेत नाहीये. काय सगळ्यांचं दुखणं सेमच आहे. काहींचं काही वर्षांपूर्वीच आहे, माझं ताजं 1 महिन्याचं आहे. त्यामुळे 11 वर्ष. पण हे शाळा नाही घेत, हे सगळे मला सल्ले देत असतात की काय करायला हवं आणि ते मी ऐकत नाही, त्यामुळे सगळं सुखी चाललंय माझं, बस, बाकी काही. पण तुम्ही दोघे काय सांगाल, पुन्हा एकदा कार्यक्रम भेटीला येतोय प्रेक्षकांच्या, काय चेंजेस असणार आहे तुमच्या स्किट्समध्ये किंवा कॅरेक्टर्समध्ये? नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षी आपला सीझन बदलत राहतो आणि एका गॅप नंतर आम्ही येतो. पण हे झालंच की एक आमचे डिरेक्टर, रायटर, ही सगळी टीम आहेच. आणि खरं तर याचं पहिलं श्रेय तर खरं तर मला त्यांना द्यावंच वाटतं, पण बऱ्याच वेळा बोललो नाही. आपले रायटर्स टीम, आपले सोनी मराठी टीम, आपले मोठे सर, गोस्वामी सर, कारण की यांच्याशिवाय आम्हाला
पुढे पाऊल टाकता येत नाही, काही करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते आणि खूप छान वाटतं की आता पुन्हा ती जबाबदारी येणार आहे, पुन्हा त्यांच्याकडून काहीतरी गोष्टी येणार जे शिकायला मिळणार आहेत. आणि आम्ही सगळेच आम्ही ह्याच तयारीत असतो की आता आपल्याला नवीन काय करता येईल, ते कशा पद्धतीने सादर होईल, आम्ही कसं करू आम्हाला माहिती नाही आहे. आमची खूप जबाबदारी सरांवर पण असते, कारण की ते बऱ्याच गोष्टी आमच्याकडून करून घेत असतात. त्यामुळे ते टेन्शन आहेच आता की आता मागच्या वर्षी जे केलं त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आता पुढे आहे आपल्याकडे. तर तेही पुन्हा आपल्याला पेलायचं आहे, तेही सादर करायचं आहे, तेही आता काही नवीन करता येईल हे दाखवायचं. त्यामुळे ते टेन्शन आहे, ते थोडा प्रेशर आहे तो, आणि हे दरवर्षीनुसार ह्यावर्षी आहेच. त्यामुळे थोडी धाकधूक आहे, कसे होतील स्किट्स, कसं होईल काय आहे, तसं प्रेशर आहे. म्हणजे कार्यक्रमाची तयारी सगळे करतात हे दिसतच आहे, पण विराज जरा जास्तच करते असं दिसतंय. विराज हातात स्क्रिप्ट आहे, काय कोणत्या कॅरेक्टरची तयारी सुरू आहे? मनापासून तयारी करतो. विराज आणि अजून एक गोष्ट, विराज म्हाताराचं कॅरेक्टर तुझं मागाशी म्हणाला, तू म्हाताराचं कॅरेक्टर खूप छान म्हाताराचं कॅरेक्टर करतो. पृथ्वीकल पीपी विराज हे बघ, हा स्क्रिप्ट हातात आहे, कारण मला टेन्शन आलंय. मी म्हाताऱ्याचं कॅरेक्टर ह्याच्या आधी अनेकदा केलंय आणि हे आता हसत पण त्याला थोडंसं करायला नाही. हे बघ, आता खूप गॅपने करतोय. सो आता त्या माइंडसेटमध्ये म्हणून स्क्रिप्ट हातात आहे, आता ते आठवतोय, सगळं रिकॉल करतोय आणि जुन्या स्किट बघणार आहे. आणि एक बरं आहे की ह्यांच्यासारखे खूप चांगले सहकलाकार आहेत की जे कॅरेक्टर प्ले करत असताना ह्यांना विचारतो, काही सल्ले घेतो आणि तेही देतात ते सल्ले. किंवा स्किट झाल्यानंतर खूप भारी वाटतं जेव्हा पीपी खूप भरपूर कॅरेक्टर्स त्याने वेगवेगळे प्ले केले आतापर्यंत, आणि मला त्याचे सगळे कॅरेक्टर्स खूप आवडतात. सो जेव्हा मी कॅरेक्टर एखादं करतो तर तेव्हा पीपी येऊन मिठी मारतो किंवा सांगतो भाई छान झाला, मस्त झालं, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. कारण तो वर्सटाईल ॲक्टर आणि त्याचे सगळेच कॅरेक्टर खूप बाप असतात. किंवा श्यामदादा येऊन सांगतो, श्यामदादांना मी एकत्रच राहतो तेव्हा कधी रात्री घरी गेल्यानंतर श्यामदादा सांगतो जेवताना की अरे छान केलं, मस्त केलं. दत्तू पण स्किट बघत असतो तर लगेच सांगतो की अरे मस्त केलं. सो असं आहे, आता बघू उद्या कसं होईल. बरं, आता या दोघांच्या आग्रह खातर तू करते म्हातारा हे बघ, लग्नाच्या शुभेच्छा दे. अरे यार, तोपर्यंत मला थोडा वेळ देतो, तोपर्यंत यांना काही प्रश्न विचारतो. एक काम कर, तू अजून थोडा वेळ घे, 50-60 वर्ष घे, थांब आता 2 मिनिटं दे ना यार. कुठे यांना सिरियसली घेतेस तू एवढं? नाही तेव्हाला आवडतं, तेव्हाला कॅरेक्टर ऑल्बो करतो तेव्हाला काय कोणतं रे? पीपीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आजोबा मारा ना, कशाला मला तर पृथ्वीने आतापर्यंत जेवढे कॅरेक्टर साकारले त्यातलं कोणतं एक कॅरेक्टर तुला परफॉर्म करायला आवडेल स्वतः? नाही ते शिवाली पृथ्वी आणि राऊत यांचा एक सिरीज आहे, तर मोना डार्लिंग त्याच्यामध्ये ना त्याने एक कॅरेक्टर प्ले केलं होतं, मैं क्या कहता हूँ, तर तो हे जे तर उर्दू बोलणारा एक शिक्षक त्यांनी केला होता, ते मला खूप आवडलं. त्याचे सगळेच आवडतात, पण ते मला खूप भारी होतं, ते मला असं करायला कधीतरी आवडेल. तुम्हाला या शो साठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. असंच आम्हाला हसवत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.